अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, आपल्या घरामध्ये गणपतीची स्थापना झालेली आहे, गणेश चतुर्थीचे दिवस सुरू आहेत आणि ह्या गणेश स्थापनेच्या दिवसापासून अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी ह्या पृथ्वी तलावर आलेले असतात। आपली सगळी दुःख संकट दूर करून आपल्याला सुख देण्यासाठी, आपल्याला चांगली बुद्धी देण्यासाठी गणपती बाप्पा आपल्या ह्या पृथ्वी तलावरती जास्त प्रभावशाली असतात आणि म्हणून आपल्याला ह्या दिवसामध्ये अतिशय प्रभावी अशी सेवा करायची आहे। ही सेवा जी आहे तुमची कामं मार्गी लागण्यासाठी, म्हणजे कोणतंही तुमचं काम अडकलेलं आहे, मग तुमच्या घर घेण्याचं काम अडकलेलं आहे, खूप दिवस तुमची इच्छा आहे घर घ्यायची आणि त्या घराचं कामच होत नाही, किंवा तुम्ही एखादा प्लॉट घेणार आहे पण ते प्लॉटचं काम अडकलेलं आहे, व्यवहार होता होता थांबलेला आहे, नोकरीच्या कामासंदर्भात, मुलांचं लग्न असू दे, शिक्षणात अडथळे असू दे, व्यवसायात म्हणजे कोणतंही काम अडकलेलं आहे ते मार्गी लागण्यासाठी आणि तुमच्या मनातील कोणत्याही इच्छा असू द्यात, कोणत्याही इच्छा असू द्यात, आर्थिक समस्येची इच्छा असू दे, मुलांच्या शिक्षणाची इच्छा असू दे, मुलांच्या संतान प्राप्ती, तुमच्या घरामध्ये वादविवाद जे होतात ते थांबण्यासाठी, किंवा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं तुमच्याकडे आहे समाधान मिळण्यासाठी, सकारात्मकता मिळण्यासाठी, ह्या ज्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे। हा उपाय कधी करायचा आहे बघा, काही जणांच्या घरामध्ये 1.5 दिवसाचा गणपती असतो, काही जणांच्या घरामध्ये 5 दिवसाचा, काही जणांच्या घरामध्ये 7 दिवस, काही जण अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीची स्थापना करतात, काही जण गणेश स्थापना करतच नाहीये। तर अशा वेळी आपल्याला काय कसं करायचं ह्याचा संपूर्ण मी व्हिडिओ लॉंग टाकलेला आहे, तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, स्किप न करता बघा, त्याप्रमाणे तुम्हाला उपाय करणं सोपं जाईल। आता बघा, 1.5 दिवसाचा गणपती आहे, 3 दिवसाचा आहे, 7 दिवसाचा आहे, किंवा घरामध्ये गणपतीच बसवलेला नाहीये, गणेश स्थापनाच केली नाही, तर अशा लोकांनी हा उपाय तुम्ही दररोज, आज जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल अनंत चतुर्थीच्या आधी तेव्हापासून तुम्ही दररोज करा, किंवा जेव्हा व्हिडिओ बघाल तेव्हा एकदा तरी तुम्ही हा उपाय नक्की करा। उपाय तुम्ही विसर्जन गणपती केला असाल तर तुमच्या देवघरातील गणपतीच्या समोर केला तरी चालेल, किंवा मंडळाच्या गणपतीत केला तरी चालेल, किंवा गणेश मंदिरात जाऊन गणपती समोर केला तरी चालेल। आता उपाय काय बघा, ज्या दुर्वा असतात, दुर्वा गणपतीला मोदक प्रिय आहे, जास्वंद फूल प्रिय आहे, मसूर डाळ प्रिय आहे, हिरवे मूग प्रिय आहेत, अशा बऱ्याच वस्तू गणपतीला प्रिय आहेत, पण दुर्वा अतिशय प्रिय अशा आहेत, कारण दुर्वा ह्या गणपतीला थंडावा देतात आणि अशा या दुर्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे। काय करायचं, दुर्वा ज्या असतात त्या निवडायच्या, 3 पानं त्याची ठेवायची, अशा 21 दुर्वा काढायच्या, त्याची पुरचुंडी म्हणजे त्याला दोऱ्यानं बांधायचं, 21 दुर्वा एकत्र दोऱ्यानं गाठ मारायची, त्या तुम्ही उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्याला जे दुर्वाचं पुढचं टोक असतं त्या पेंडीला, सगळ्या पेंडीला पिवळी हळद म्हणजे हळद ओली करायची आणि त्या दुर्वांना लावायची। असं बघा, आता हे दुर्वा आहेत समजा, ह्या संपूर्ण दुर्वा आहेत, मी एक उदाहरण सांगते, ह्या दुर्वा आहेत, हे वरती टोक आहे, ह्याला सगळं असं गोल फिरवायचं आणि हळद लावायची, पिवळी हळद ओली करून लावायची, आणि त्यानंतर तुम्ही उजव्या हातामध्ये हे दुर्वा घ्यायच्या आणि तुम्हाला जे गणपतीचे स्तोत्र म्हणा, अथर्वशीर्ष जे काय येतं ते म्हणा, गणपती स्तोत्र मराठीमध्ये म्हणा, संस्कृतमध्ये म्हणा, प्राकृतमध्ये म्हणा, अथर्वशीर्ष म्हणा, आणि तेही येत नसेल तर ओम गणपते नमो नमः हा मंत्र म्हणा, आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 108 वेळा मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्ही 108 वेळा म्हणायचं। त्यावेळेला काय करायचं, उजव्या हातामध्ये तुम्ही हे लावायचं, दुर्वा घ्यायची, आणि डाव्या हातामध्ये जपाची माळ घ्यायची आणि ते म्हणायला सुरू करायचे। समजा तुम्हाला डाव्या हातामध्ये माळ जपणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलला काउंट करू शकता, हे लावू शकता, किंवा शेजारी मुलगा असू दे, मुलगी असू दे, किंवा कोणी असेल तर त्यांना माळ घ्यायला माळ घेऊन बसायला सांगा आणि तुम्ही मंगलमूर्ती विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा 108 वेळा मंत्र म्हणायचा, तुमची इच्छा बोलायची,
जी काय तुमच्या मनामध्ये इच्छा आहे, मनोकामना पूर्ण करण्यासाठी, अडकलेलं काम पूर्ण होण्यासाठी हे बोलायचं आणि गणपतीच्या डोक्यावरती ह्या दुर्वा अर्पण करायच्या। हे असं दररोज तुम्ही जर केला, माझा व्हिडिओ बघितल्यापासून दररोज केला तर चालेल, अतिशय चांगलं नसेल तर एक वेळा तरी करा, बघा तुम्हाला ह्याचा फरक पडेलच। आणि ही जी सेवा आहे ही आपण श्रद्धेनं आणि मनापासून करायची, कारण गणपती बाप्पांना आपण ह्या अनंत चतुर्थीपर्यंत वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या सेवा त्यांच्या नेहमी सानिध्यात राहतो आपण, त्यांची गाणी लावतो, त्यांची मनोभावे प्रार्थना सेवा करतो, त्याप्रमाणे आपण हे दुर्वांचा उपाय करायचे। आणि जास्तीत जास्त ह्या अनंत चतुर्थीपर्यंत गणपतीचं नामस्मरण, अथर्वशीर्ष पठण, बऱ्याच स्त्रिया अथर्वशीर्ष 21 वेळा, 11 वेळा, 108 वेळा दररोज पठण करत आहेत। आपणही करा त्याचं। अथर्वशीर्ष जर तुम्ही दररोज 21 वेळा म्हटला तर तुमच्या आयुष्यात कधीच कशाची कमी पडणार नाही, हे तुम्ही अनुभव घेऊन बघा। मी अगदी मनापासून सांगते, तुम्ही जर हे केलं, तुम्हाला समजा अथर्वशीर्ष पाठ नाही तर तुम्ही पहिल्यांदा यूट्यूबला 21 वेळा अथर्वशीर्ष असं टाका, नक्की तुम्हाला ते येईल आणि ते 21 वेळा तुम्ही ऐका आणि त्याप्रमाणे तुम्हाला जसं पाठ होईल तसं तुम्ही आपोआप नंतर म्हणायला सुरू कराल। हे सुद्धा केला तर अतिशय चांगलं। हा उपाय तुम्ही नक्की करा। गणपती बाप्पा अनंत चतुर्थीला त्यांच्या गावी जातात, जाता जाता आपली सगळी दुःख दूर करतात, भरभरून सुख देतात, भरभरून सगळं आपल्याला देतात, बुद्धी चांगली देतात। अशा हे गणपती बाप्पांची ह्या अनंत चतुर्थीपर्यंत आपण जास्तीत जास्त सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल। जो परमेश्वर देव आहे तो भक्तीचा भुकेला आहे। कुठलाही देव आपण कितीही पदार्थ फक्त आपल्या मनाचे समजूत काढण्यासाठी किंवा आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण वेगवेगळे पदार्थ करून देवी देवतांना घालत असतो, पण त्यामध्ये तुम्ही ज्यावेळेला वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळे प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवता, त्यावेळेला तुमच्या मनामध्ये भाव महत्त्वाचे आहेत, तुमची भावना महत्त्वाची आहे, तुमचं मन निर्मळपणाचं आहे पाहिजे, तुमचे कर्म चांगले पाहिजेत। तुम्ही खूप प्रकार अगदी 5 पक्वांचं ताट केला आणि नैवेद्य दाखवला आणि तुमच्या मनामध्ये जर कपटी भावना असेल, वाईट भावना असेल तर त्याचा काही उपयोग नाही। म्हणून नेहमी तुम्ही कर्म चांगले करा, स्वच्छ मन ठेवा, भक्ती निर्मळ करा, तुम्हाला सगळं भरभरून मिळेल। हे तुम्ही करून बघा। जास्त असं तुम्ही 2-2 तास, 3-3 तास, 4-4 तास असं जर तुम्ही निंद्या नालस्ती करत बसला किंवा दुसऱ्याची उणी काढत बसला तर त्याचं तुम्हाला नंतर पश्चाताप होतो। त्यापेक्षा देवाचे जास्तीत जास्त नामस्मरण, पारायण म्हणा किंवा वाचन हे जर केला तर त्याचा तुम्हाला फायदा होतो। त्यामुळं आत्ता सध्या तरी तुम्ही गणेश चतुर्थीच्या अनंत चतुर्थीपर्यंत नक्की अथर्वशीर्षचं पठण करा। 21 दुर्वा दररोज घालणं शक्य असेल तर घाला आणि ह्या दुर्वा ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यात टाका किंवा 11 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत सगळ्या एकत्र करून जर तुम्ही निर्माल्यामध्ये टाकला तरी चालेल। उपाय नक्की करा। व्हिडिओ जो आहे तो शेअर करा, तुमचे मित्र असतील, मैत्रिणी, शेजारी, संबंधित त्यांना उपयोग येईल। कोणाचं नाही कोणाचं काम जर मार्गी लागलं तुमच्या ह्या शेअरमुळं तर त्याचा निम्मा आशीर्वाद तुम्हाला लागत असतो। त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय, सेवा, तोडगे कळतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा। नवीन कोणी असेल त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण फार मेहनतीने हे व्हिडिओ बनवतो आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळतं। त्यामुळे नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा। तुम्हा सगळ्यांना गणपतीच्या, गंगा गौरीच्या खूप खूप शुभेच्छा। तुमच्या आयुष्यातली सगळी संकट, दुःख, ज्या काय अडचणी त्या निघून गेलेल्या आहेत आणि गणपती बाप्पा, गंगा गौरीनं तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिलेला अशी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।